मानवत तालुक्यातील वजूर येथील वैतरणा नदी तीरावर असलेले श्री खल्लाळेश्वर महादेव मंदिर परिसरात 2 वीरगळ असून त्यांचं वाचन वीरगळ अभ्यासक अनिल दुधाणे पुणे यांनी केले। पत्रकार विलास बारहते हे मागील 2 वर्षांपासून परभणी जिल्ह्यासह बाजूच्या जिल्ह्यातील वीरगळ व शिलालेखाचे वाचन पुणे येथील अनिल दुधाणे यांच्याकडून करून घेत आहेत। तसेच वजूर येथील वीरगळ आहे ही माहिती अंकुश बारहाते यांनी पत्रकार विलास बारहाते यांना दिली। त्यानंतर वजूर येथील रणजित चव्हाण व वैभव भदाडे यांनी वीरगळ दाखविण्यास मोलाची कामगिरी केली। प्राचीन काळी राजेशाही होती, त्यामुळे साम्राज्य विस्तार, राज्य रक्षण, परचक्र या कारणातून लढायांना तोंड फुटत असे। लढाई हा प्राचीन व मध्ययुगीन जीवनाचा स्थायी भाव असल्याने सातत्याने लढाया होत असत। दोन्ही बाजूच्या लष्करातील बरेचसे शूर पराक्रमी वीर धारातीर्थी पडत असत। ज्या ज्या गावातील राज्यातील जे वीर धारातीर्थी पडत असत, प्रस्तुत त्या गावी त्यांची स्मारक शिळा उभी केली जात असे। यातून लढाई निर्देशक वीरगळांची निर्मिती होत असे। त्यात कुणाचा हुद्दा लहान मोठा असे, लढाई निर्देशक वीरगळ निर्मितीच्या पाठीमागे विविध कारणे असत। लढायांचे विविध प्रकार, विविध पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी विविध आयुधे, शस्त्रे, हत्ती, घोडे, पायदळ, रथदळ यावरून प्रत्येक लढाईचा वेगळेपणा स्पष्ट होत असे। वीरगळामध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या कप्प्यात हे शिल्पांकित केलेले असते। लढाईचे वेगवेगळे प्रकार व कारणे, यातून लढाईच्या प्रकारानुसार वीरगळ तयार केले जातात। छायाचित्रातील पहिल्या वीरगळाची माहिती पुढील प्रमाणे। सदरील वीरगळ हा पायदळ लढाई निर्देशक वीरगळ असून शेवटच्या कप्प्यात लढाई प्रसंग आहे। यात मुख्य वीर पायीच लढत असून ढाल तलवार आहे। शत्रू सैन्यात देखील वीर असून लढाई करताना त्यांचा मृत्यू झाला आहे। त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले असून त्याचा एक हात तुटून वीर जमिनीवर आडवा धारातीर्थी पडला आहे। मुख्य वीर मोठा दाखवला असून त्याच्या पाठीमागे देखील काही वीर युद्ध करत असताना मरण पावले आहेत। त्या वीरास राजगादीचा मान असून अप्सऱ्या त्या वीरास स्वर्गात घेऊन गेले असून वरील कप्प्यात स्वर्ग प्राप्ती प्रसंग दाखवला आहे। वीर स्वर्गात आपले आराध्य दैवत शिवाची पूजा करत असून नमस्कार मुद्रा आहे। स्वर्गात वीर वेदमंत्राने सिद्ध झाला आहे। त्याच्या पाठीमागे अप्सरा त्यास चौरी ढाळत उभी आहे। त्याच्या वरती मंगल कलश असतो, सध्या तो खंडित आहे, तो मोक्ष प्राप्तीचा संकेत असतो। त्याच्या शेजारी सूर्य चंद्र दाखवले आहेत। याचा अर्थ सूर्य चंद्र असेपर्यंत या वीरांची ख्याती किंवा कीर्ती राहील अशी माहिती या वीरगळ मधून मिळते। महाराष्ट्र न्यूज साठी विलास पाटील, मानवत, परभणी।